जय महाराष्ट्र मित्रांनो, आताच्या या क्षणाची सर्वात मोठी, सर्वात सनसनाटी आणि महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण हादरवून टाकणारी बातमी थेट दिल्लीतून समोर येत आहे. होय, ज्या बातमीची वाट महाराष्ट्रातील 12 कोटी जनता, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे दिग्गज वकील गेल्या कित्येक महिन्यापासून पाहत होते, त्या बातमीचा महास्फोट अखेर झालेला आहे. दिल्लीतील सर्वोच्च वर्तुळातून आणि उच्च न्यायालयाच्या कायदेशीर गोटातून मिळालेल्या अत्यंत पक्क्या आणि पहिल्यांदाच समोर येणाऱ्या संकेतानुसार महाराष्ट्राच्या राजकीय लढाईची अंतिम वेळ आता अगदी जवळ आली आहे. गेल्या 2-3 वर्षात महाराष्ट्राने जे अभूतपूर्व नाट्यमय आणि धक्कादायक राजकारण अनुभवले, त्या राजकारणाला आता संविधानाच्या कसोटीवर अंतिम उत्तर मिळण्याचा क्षण आला आहे. एका बाजूला सत्तेचा प्रचंड अमरपट्टा आणि दिल्लीचे पाठबळ, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमान, निष्ठा आणि मराठी अस्मितेचा महासंग्राम. शिवसेना कोणाची? धनुष्यबाणे 60 वर्षाचे ऐतिहासिक आणि पवित्र चिन्ह नक्की कोणाच्या हाती जाणार? आणि संविधानाची 10वी अनुसूची वापरून महाराष्ट्रात लोकशाहीचे रक्षण होणार की पक्षांतराचा हा खेळ कायमचा कायदेशीर मानले जाणार? या सर्वांचा फैसला आता दिल्लीच्या सर्वोच्च आणि उच्च कायदेशीर चौकटीत पूर्णपणे स्पष्ट होताना दिसत आहे. आजच्या या विशेष आणि सर्वात मोठ्या महाविश्लेषणात आपण या संपूर्ण राजकीय चक्रव्यूहाची एक एक घडी उलगडून दाखवणार आहोत. जर तुम्ही महाराष्ट्राच्या मातीवर, मराठी माणसाच्या स्वाभिमानावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर निष्ठा ठेवणारे नागरिक असाल तर आजचा हा संपूर्ण महासंवाद शेवटपर्यंत ऐकणे आणि समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला एक गोष्ट अगदी मनावर कोरून घ्यावी लागेल. हा लढा केवळ 2 राजकीय पक्षामधील किंवा 2 नेत्यामधील व्यक्तिगत वैर नाही. हा लढा थेट भारताच्या संविधानाच्या अस्तित्वाचा, लोकशाहीच्या भवितव्याचा आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकांच्या नियमांचा लढा बनला आहे. जेव्हा हे प्रकरण दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आणि उच्च न्यायालयाच्या कायदेशीर चौकटीत मांडले गेले, तेव्हा भारताच्या संपूर्ण घटनात्मक रचनेची चिरपाड करण्यात आली. न्यायालयात युक्तिवाद करताना देशातील आघाडीच्या कायदेतज्ञांनी सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की एखाद्या पक्षाच्या तिकिटावर आणि चिन्हावर निवडून आलेले काही आमदार किंवा खासदार म्हणजे संपूर्ण मूळ राजकीय पक्ष असू शकतो का? कायदेतज्ञांनी न्यायालयासमोर अत्यंत अभ्यासू आणि गहनघाती मांडणी केले. त्यांनी स्पष्ट केले की विधिमंडळ पक्ष हे केवळ 5 वर्षाच्या कालावधीसाठी सभागृहात जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून आलेले प्रतिनिधी असतात. ते पक्षाच्या मालकी हक्क सांगू शकत नाहीत. मूळ संघटनात्मक पक्ष ही संघटना 50 ते 60 वर्ष हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या रक्ताने, घामाने आणि बलिदानाने उभी राहिलेली असते, जिची स्वतःची घटना असते, विचारसरणी असते आणि लाखो शिवसैनिकांची निष्ठा असते. जर उद्या काही आमदारांनी एकत्र येऊन सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर मूळ पक्षावरच आपला मालकी हक्क सांगायला सुरुवात केली तर या देशातील कोणत्याच राजकीय पक्षाचे अस्तित्व सुरक्षित राहणार नाही. उद्या कोणताही धनदांडगा किंवा सत्ताधारी गट कोणत्याही पक्षातील 40 आमदार फोडेल आणि मूळ पक्षच बेकायदेशीरपणे बळकावेल. संविधानातील 10व्या अनुसूचीचा मूळ उद्देशच असा आहे की राजकीय व्यापार आणि बेकायदेशीर पक्षांतर रोखणे हा आहे. दिल्लीतील सर्वोच्च कायदेशीर सूत्रांच्या मते घटनापीठाने आणि कायदेतज्ञांनी या युक्तिवादातील गांभीर्य अत्यंत बारकाईने टिपले आहे. त्यामुळेच कायद्याचा हा पाया आता संपूर्ण महाराष्ट्राला एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक वळणावर घेऊन जात आहे. मित्रांनो, हा संघर्ष केवळ आजचा किंवा कालचा नाही. हा संघर्ष समजण्यासाठी आपल्याला इतिहासाची पाने मागची उलटावी लागतील. 1966 सालात जावे लागेल, जेव्हा वंदनीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि मुंबईवरील मराठी ठस्यासाठी शिवसेना नावाच्या या महावादळाचा जन्म केला होता. शिवसेना ही एक केवळ राजकीय संघटना म्हणून जन्माला आली नाही, ती मराठी तरुणांच्या न्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या छाताडाची ढाल आणि तलवार होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन विचार घेऊन, हातात धनुष्यबाणे पवित्र चिन्ह घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील एक सामान्य टपरीवाल्या साध्या कार्यकर्त्याला नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री बनवलं. ज्या चिन्हाला बाळासाहेबांनी आयुष्यभर पूजले, ज्या चिन्हाच्या एका आव्हानावर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरायचा, ज्या चिन्हासाठी पिढ्यानपिढ्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या लाट्या काट्या झेलल्या, तुरुंगवास भोगला, ते चिन्ह म्हणजे केवळ कागदावर काढलेलं चित्र किंवा धातूचा तुकडा नाही. ते धनुष्यबाण म्हणजे महाराष्ट्रातील करोडो निष्ठावंतांच्या रक्ताची, घामाची आणि स्वाभिमानाची कमाई आहे. म्हणूनच
जेव्हा या चिन्हावर आणि नावावर तांत्रिक कागदपत्रांचा बनाव करून दावा टोकला गेला तेव्हा तो आघात केवळ एका कुटुंबावर किंवा एका नेत्यावर नव्हता, तर तो थेट महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या बलिदानाच्या इतिहासावर आणि मराठी माणसाच्या काळजावर झालेला वार होता. मित्रांनो, राजकारणातील इतिहास हा अत्यंत क्रूर असतो. तो विश्वासघात करणाऱ्यांना कधी क्षमा करत नाही. 2.5-3 वर्षापूर्वी घडलेला तो नाट्यमय आणि धक्कादायक घटनाक्रम जरा आठवून पहा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरू होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळत होते. जागतिक महामारी कोविड-19च्या अत्यंत भीषण आणि कठीण काळात त्यांनी ज्या संवेदनशीलपणे, संयमाने आणि घरातील प्रमुखासारखे संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळले, त्यांची प्रशंसा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आणि IMF सारख्या संस्थांनी केली. पण त्याच वेळी सत्तेच्या लालसापोटी आणि पडद्यामागून चालणाऱ्या महाशक्तीच्या पाठिंब्याने एक भयंकर कट रचला जात होता. रात्रीच्या अंधारात पक्षाच्याच आमदारांना पळवून नेलं गेलं. आधी सुरत, तिथून आसाममधील गुवाहाटीचे पंचतारांकित हॉटेल आणि नंतर गोवा. ज्या नेत्यांना बाळासाहेबांनी आणि पक्षाने शून्यातून तयार केले, ज्यांना मंत्रिपद दिली, सन्मान दिला, त्यांनीच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. पक्ष बळकावण्याचा हा प्रयत्न इतक्यावरच थांबला नाही, तर तांत्रिक आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून मूळ संघटनाच बेकायदेशीर ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. तात्पुरत्या निकालाच्या आधारे पक्षाचे नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाच्या हवाली करण्यात आले. त्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू होते. संपूर्ण महाराष्ट्र शून्य झाला होता. परंतु निसर्गाचा आणि काळाचा एक शाश्वत नियम आहे, जे पेरलं तेच उगवतं. आता आपण येऊयात आजच्या या घडीला पडद्यामागे घडणाऱ्या सर्वात गुप्त, सर्वात स्फोटक आणि सर्वात धक्कादायक घडामोडीवर. दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय गोटातून मिळालेल्या अत्यंत पक्क्या सूत्रांच्या माहितीनुसार सध्या सत्तेची ऊब घेत असलेल्या बंडखोर छावणीत आता प्रचंड मोठी अंतर्गत फूट, अस्वस्थता आणि भीतीचे सावट निर्माण झाले आहे. ही फूट बाहेर दिसणारी फूट नाही, तर ती फूट आहे अस्तित्वाची भीती, नाही ते खचण्याचे फूट. आज या नेत्यांना कळून चुकलं आहे की जनतेचा प्रचंड रोष, सत्तेत राहून किती निधी वाटला, किती जाहिराती केल्या, तरी महाराष्ट्राची जनता गद्दारी आणि विश्वासघात कधी क्षमा करत नाही. कायदेशीर टांगती तलवार. दिल्लीतून येणाऱ्या कायदेशीर संकेतानुसार जर संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार निर्णय विरोधात गेला तर त्यांची आमदारकी, खासदारकी आणि राजकीय अस्तित्व एका क्षणात खाक होऊ शकतं. गमावलेला स्वाभिमान, ओळख, सत्तेसाठी ज्या मूळ विचारांची प्रतारणा केली, त्यामुळे ते स्वतःच्याच निष्ठावंत मतदारांसमोर तोड दाखवण्यात अयोग्य ठरले आहेत. दिल्लीतील सूत्रांच्या माहितीनुसार अनेक ज्येष्ठ आमदार आणि खासदार आज बंद खोलीत डोक्याला हात लावून बसले आहेत की आणि एकमेकांना विचारत आहेत की आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडून मूळ शिवसेनेची प्रतारणा करून आयुष्यातील सर्वात भयंकर मोठी चूक केली तर नाही ना. सत्तेची ऊब अल्पकालीन असते, पण इतिहासातील कलंक कायमचा असतो. या वास्तवाची जाणीव आता या छावणीला रात्रंदिवस छळत आहे. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात कळीचा, तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊयात. भारतीय संविधानाची 10वी अनुसूची काय सांगते? जर एखाद्या गटाने मूळ पक्षात बंडखोरी केली आणि ते बाहेर पडले तर त्यांना संविधानानुसार 2/3 बहुमत असले तरी स्वतंत्र गट म्हणून राहता येत नाही. त्यांना कायदेशीर अपात्रतेपासून वाचण्यासाठी कुठल्या तरी इतर अधिकृत नोंदणीकृत राजकीय पक्षात स्वतःचे विलीनीकरण करणे अनिवार्य असतं. आता दिल्लीतील कायदेशीर संकेतानुसार जर न्यायालयाने किंवा घटनात्मक प्राधिकरणाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ पक्षाची चौकट आणि घटना वैध ठरवली तर सध्याच्या सत्तेतील बंडखोर गटासमोर केवळ 2च पर्याय उरणार आहेत. पहिला मार्ग आमदारकी, खासदारकी गमावून पूर्णपणे अपात्र होणे. दुसरा मार्ग राष्ट्रीय पक्षात जसे की भाजपमध्ये स्वतःचा गट पूर्णपणे विलीन करणं. आता विचार करा, ज्या नेत्यांनी आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर शिवसेनेच्या भगव्या झेंड्यावर मतं मागितली, ते जर अधिकृतपणे दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख कुठं उरेल? ते केवळ दुसऱ्या पक्षाचे छोटेसे गुलाम किंवा घटक बनून राहतील. हाच तो विलिनीकरणाचा कायदेशीर फास आहे, ज्याने सध्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत बंडखोरांची झोप उडवून दिली आहे. आणि मित्रांनो, या सर्व राजकीय महानाट्यामध्ये ज्या एका माणसाच्या संघर्षाची गाथा संपूर्ण देशाने पाहिली, ते नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. जरा आठवून पहा ते कठीण दिवस, जेव्हा एका रात्रीत हातातून सत्ता गेली, पक्ष गेला, 40 आमदार आणि 12 खासदार सोडून गेले, अधिकृत नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा हिरावून घेतले गेले. विरोधकांनी अत्यंत अहपणाने आणि उपहासाने म्हटले होते, आता उद्धव ठाकरेंचे राजकारण कायमचे संपले, आता शिवसेना इतिहासात जमा झाले. पण त्या विरोधकांना हे माहीत नव्हतं की हा बाळासाहेब ठाकरेंचा छावा आहे. वाघ कितीही जखमी झाला तरी तो शिकार करायचं सोडत नाही.
उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया झालेली होती. प्रकृती पूर्णपणे साथ देत नव्हती. मनात स्वतःच्या सहकार्याने पाठीत खंजीर खुपसल्याचं शल्य होतं, तरी हा माणूस खचला नाही. त्यांनी कोणताही द्वेष किंवा आक्रस्तळपणा न दाखवता एकच स्वाभिमानी मार्ग निवडला, थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा. त्यांनी कोणत्याही साधन संपत्तीची, पैशाची किंवा सत्तेची तमा न बाळगता, हातात कोणतेही चिन्ह नसताना केवळ ठाकरे या नावाच्या आणि निष्ठेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या सभांना झाली अथांग जनसागराची गर्दी. तरुणांचा, माता भगिनींचा मिळालेला अभूतपूर्व पाठिंबा पाहून संपूर्ण देशाचे डोळे विस्फारले. उद्धव ठाकरेंनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले की सत्ता येते आणि जाते, मुख्यमंत्रीपद येतं आणि जातं, पण जनतेच्या मनातील प्रेम आणि शिवसैनिकांच्या निष्ठा ही जगातील कोणतीही महान सत्ता विकत घेऊ शकत नाही. आणि आता आजच्या या महाविश्लेषणातील सर्वात महत्त्वाचा, सर्वात स्फोटक आणि अंतिम महाखुलासा. दिल्लीच्या उच्च कायदेशीर वर्तुळातून आणि घटनात्मक अभ्यासाकडून मिळणाऱ्या ताज्या माहितीनुसार ही कायदेशीर लढाई आता अशा एका निर्णायक बिंदूवर आली आहे जिथे संविधानाचा आत्मा आणि लोकशाहीचे मूल्य विजय मिळवताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आणि कायदेतज्ञांनी पक्षांतरबंदी कायद्याच्या मूळ उद्देशाच्या, पक्षांच्या घटनेवर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा जो सखोल अभ्यास केला आहे, त्यानुसार मूळ पक्षाची चौकट मोडून काढणे बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कायदेतज्ञांच्या मते 3 सर्वात मोठे कायदेशीर संकेत: घटनेचे रक्षण, पक्षाची मूळ घटना आणि संघटना टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केलेला संघर्ष कायद्याच्या कसोटीवर पूर्णपणे वैध ठरत आहे. पक्षाचे मूळ कार्यकर्ते, प्रतिनिधी, सभा आणि लाखो शिवसैनिक अजूनही मूळ संघटनेशी जोडलेले आहेत, ते सिद्ध झालं आहे. या सर्व बाबीमुळे कायदेशीर पारडे पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकले आहे. दिल्लीतील उच्च सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना हे पवित्र नाव आणि धनुष्यबाण हे ऐतिहासिक चिन्ह पुन्हा एकदा अत्यंत सन्मानाने मातोश्रीवर म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सोपवले जाण्याचे संकेत प्रबळ होत आहेत. परंतु मित्रांनो, महाविश्लेषणाचा शेवट करताना एक जबाबदार माध्यम म्हणून अत्यंत महत्त्वाची कायदेशीर नोंद मांडणे ही माझे आद्य कर्तव्य समजते. अतिशय महत्त्वाची कायदेशीर नोंद: सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोगाकडून अंतिम अधिकृत कायदेशीर निकाल जाहीर होईपर्यंत हे विश्लेषण कायदेतज्ञांचे अभिप्राय, संविधानातील तरतुदी आणि राजकीय घडामोडीवर आधारित सखोल अभ्यास आहे. आजच्या महाविश्लेषणातील 5 मुख्य निष्कर्ष: संविधानाचा विजय, 10व्या अनुसूचीनुसार मूळ संघटनेला डावलून गेलेला गट बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता, विलिनीकरणाची टांगती तलवार, अपात्रपासून वाचवण्यासाठी बंडखोर गटाला दुसऱ्या गटात विलीन होण्याशिवाय कोणताही कायदेशीर पर्याय उरणार नाही, सत्तेतील गटात खळबळ, राजकीय अस्तित्व संपवण्याच्या भीतीनं, पराभवाच्या सावटानं बंडखोर नेत्यामध्ये पश्चातापाचे वातावरण, उद्धव ठाकरेंचा जनसंघर्ष. चिन्ह, नाव नसतानाही केवळ निष्ठेच्या आणि स्वाभिमानाच्या मशाल घेऊन उद्धव ठाकरेंनी उभा केलेला हा लढा यशस्वी ठरताना दिसत आहे. अस्मितेची पुनर्स्थापना, धनुष्यबाण आणि शिवसेना पुन्हा एकदा मूळ विचारांकडे परतण्याची कायदेशीर संकेत. आता प्रेक्षकांसाठी प्रश्न: महाराष्ट्राच्या माझ्या तमाम सुजाण नागरिकांनो, शिवसैनिकांनो, तुम्हाला काय वाटतंय? लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळायला हवा का? धनुष्यबाण हे 60 वर्षाचे पवित्र चिन्ह पुन्हा एकदा मातोश्रीवर शोभून दिसेल का? तुमची अत्यंत प्रामाणिक प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ आणि ही बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक नागरिकापर्यंत आणि निष्ठावंतापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलमध्ये जाऊन आपल्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.